हाती टाळ थाप मृदुंगा, मुखी नाम श्रीहरी, डोई तुळस विना झंकारी, पाऊले चालली पंढरी. गळा भेट घेती वारकरी, लेट्सअप संगे सजली आषाढी वारी. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट पुणे प्रस्तुत अभंगवारी. महाराष्ट्राला भक्तिरसात डुंबविणाऱ्या आषाढी वारीचे खास वार्तांकन पहा फक्त लेट्सअप वर. आता राहुट्या बांधून झालेल्या आहेत आणि राहुट्यावाले सगळे नाश्ता करतायत. नाश्त्यामध्ये काय आहे ते त्यांना मी विचारतो. काय माऊली आहे? रात्री आमची बेसन आणि भाकरी, बेसन भाकरीची पंगत होती आणि त्या भाकरी उरल्या. आपण शेतकरी असल्यामुळे सगळे शेतकरीच आहे असल्यामुळे आम्हाला काही त्याचं तितकारा नाही, आवड आहे त्याची. नाही, आम्हालाही आवडीनं आणि कुतूहलानेच विचारलं नेमकं काय म्हणतात या पदार्थाला. याला कुटके म्हणतात. कुटके. हा, याला फोडणी दिली आणि थोडे 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 तुकडे करून टाकले त्याच्यामध्ये. म्हणजे ज्या रात्री उरलेल्या भाकरी आहेत हा हा हा, त्याचे तुकडे तुकडे करून त्याला फोडणी देऊन पद्धतशीर आम्ही खायला. याला म्हणतात कुटके. कुटके कुटके मराठवाड्यात त्याला कुटके म्हणतात. कुटके म्हणतात. हो हो हो. बरं, हे सगळे कसे लागतात कुटके? टेस्टी आहेत, भरपूर खाऊन आनंद होत आहे. बरं, हा परिपूर्ण तुमचा नाश्ता. नाश्ता बरं. सकाळचा नाश्ता आम्ही आता रात्रीच्या भाकरीच्या न्याहारी सारखंच म्हणाय सारखं करतोय. बरं, कांदा आहे सगळं आहे. कसं लागतंय माऊली? एकच नंबर. एकच नंबर. नांदेडचे कुटके. नांदेडचे कुटके फेमस. बर का मराठवाड्याचे कुटके? मराठवाडा हो किंवा नांदेड हो, अख्खा महाराष्ट्र म्हणला तरी चालेल. माऊली कसे लागतायत? या पुढे. नंबर 1. नंबर 1. किती रावट्या ठोकल्यात? 10-15 झाले असेल आता. 40 पाला आहे सगळे टोटल. बर, हो माऊली. सगळे ठोकून झाल्यानंतर ही मंडळी सगळे कुटके खात आहेत. माऊली बोला. कसा आहे कुटक्याचा बेत? चांगलं, एकदम जोरदार आहे. जोरदार. काय नाव आपलं? माणिकराव देशमुख. किती वाजता उठले सकाळी? 3:30ला 3:30 ला. आता नाश्ता नाश्ता. आता कुटक्यावर ताव मारायचा. तवा मारायचा. कांदा आहे मस्त. कांदा. मी हिंगोली जिल्ह्यातला आहे. आले वय. हा, मी हिंगोली जिल्ह्यातला आहे, हट्टागाव. बर. हिंगोली आणि नांदेडचे सगळे तुम्ही. माऊली कसे लागतात कुटके? फार चांगले. फार चांगले. शेतकऱ्याचं ते फार आवडीचं खाद्य पदार्थ आहे. घरी खातात हे? हो, घरी 24 तास. आणि नाश्त्याला चांगलंय. चांगलं, नाश्त्याला चांगलं आणि वाया सुद्धा जात नाही. नक्कीच. बघा, वारकरी जे काही राहिलं उरलं तर ते सगळं परत एकदा त्याला तयार करून खाण्याची पद्धत आहे आणि याला म्हणतात कुटके. हा, बोला. पालमून आले, यांनी कुटके तयार केले भाकरीचे. आमचे तुम्ही गेलेत? नाही, माल यांनी केले. बर. आणि आम्ही आवडीने खातो. नक्की खावा. तर हे नाश्ता करतायत. हे मराठवाड्यातील कुटका हा प्रकार आहे आणि तो दाखवायचा होता. रामकृष्ण हरी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.